गुड इव्हनिंग क्लास. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ इंटेजर्स बघितलं तर आणि त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 8 सुद्धा सॉल्व्ह केलाय. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. आणि आता आपण त्याच्या नेक्स्ट टॉपिक जो आहे डिव्हिजन ऑफ इंटेजर्स हा बघतोय. तर हा सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर चला आता आपण बघूया डिव्हिजन ऑफ इंटेजर्स मध्ये आपण काय करत असतो. सगळ्यात पहिले तर तुम्हाला जसं माहित असेल की डिव्हिजन कशी आपण करत असतो. सगळ्यात पहिले आपल्याला एक संख्या आपल्याला दिली असते. फॉर एक्झाम्पल आता तुमच्या समोर एक घेतो की आपल्याला समजा 52 दिले आणि आपल्याला एक संख्या घ्यायची समजा 13 आहे. तर 13 ने आपल्याला काय करायचंय, डिवाइड करायचंय 52 ला. तर आपण सिंपल काय करत असतो, 13 चा टेबल म्हणतो, 13 चा टेबल म्हणतो, 13 चोक 52. तर इथे वर 4 लिहिले, खाली 52 लिहायचे. 2 - 2 0, 5 - 5 0. अशा प्रकारे आपण सिंपल डिव्हिजन अशी करत असतो. पण आपल्याला इथे यासोबत अजून एक पद्धत असते, ती म्हणजे अशी काय, ज्या संख्येला भाग द्यायचा ती संख्या वर घ्यायची आणि ज्या संख्येने भाग द्यायचा ती संख्या खाली घ्यायची. तर अशा प्रकारे आपण घेत असतो. आणि त्याला भाग कसा द्यायचा, तर 13 × 1 = 13, 13 × 4 = 52, 13 × 1 = 13 आणि 13 चौक 52. तर आता काय होईल, बाकी राहिले 4/1 आणि त्यालाच आपण काय लिहित असतो, 4. अशा प्रकारे आपण डिव्हिजन करत असतो. याच प्रकारे तुम्हाला डिव्हिजन ऑफ इंटेजर्स म्हणजे काय, तर निगेटिव्ह नंबर्स असे जे फ्रॅक्शन्स मध्ये असतात त्यांचे सॉल्व्ह करायचे. तर चला आता आपण काही एक्झाम्पल घेऊ दे जेणेकरून तुम्हाला इंटेजर्सची डिव्हिजन कशी करायची ते समजेल. तर हे बघा, इथे तुम्हाला सिंपल एक दिले 6 / 3. हे बघा, 6 आपण वर घेतले आणि 3 खाली घेतले. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 आणि 2/1 राहिलं. तर त्यालाच आपण 2/1 म्हणजे 2ला जर एकाने भाग द्यायचे, 2 समजा 2 रुपये ते एकाला द्यायचे, तर एकाला किती रुपये भेटणार, 2. कारण दुसरं काही डिवाइड व्हायचं विषयच नाही राहत. ठीक आहे, 2/1 किंवा कोणत्याही संख्येला जर का 1 ने डिवाइड केलं तर ती जी संख्या दिली तीच असते. तर आपण इथे 2 घेतले. तर आता इथं 2 आलं, 2/1 2 आलं. पण आता 5/2 आले, तर 5 ला आपण 2 ने 5 ला आपण 2 ने कम्प्लीट डिव्हिजिबल आहे का, 2 ने कम्प्लीट डिव्हिजिबल आहे का 5? तर नाही. 5 हा कोणता नंबर आहे, प्राईम नंबर आहे, ऑड नंबर आहे आणि त्याला इव्हन नंबरने म्हणजे 2 ने आपण डिवाइड करू शकतो का, फुल्ली डिवाइड करू शकतो का, नाही, रिमाइंडर बाकी राहणार आहे. त्याला आपण कोणत्या प्रकारे फ्रॅक्शन मध्ये कसं लिहितो बघा. हे बघा, 5/2 आहे, 5/2 आहे, त्याला कसं लिहू शकतो आपण, 1 + 3/2 असं लिहू शकतो. आता हे सॉल्व्ह कसं होत असतं, हे बघा, 2 × 1 = 2, 2 × 1 = 2. इकडून आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आणि इकडे ऍडिशन करायची. काय, इकडे मल्टिप्लाय करायचं आणि इकडे वर काय करायचं, ऍड करायचं. 2 × 1 = 2, 2 + 3, 3 4 5 असं. 2 × 1 = 2, इकडे मल्टिप्लिकेशन, वर काय करायची, ऍडिशन करायची. 2 × 1 = 2 आणि 2 + 3 किती येणार आहे, 5 येणार आहे आणि खाली 2 जे आहे ते जशाला तशी येणार आहे. हे आपण सिम्प्लिफिकेशन मध्ये आपण याला घेत असतो. तर हे झालं डिव्हिजन. आता आपण काय करूया, डायरेक्ट डिव्हिजन ऑफ इंटेजर्स जे प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 9 आहे आय थिंक, तो आपण सॉल्व्ह करूया. तर प्रश्न आपल्या समोर आलेले, क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे सॉल्व्ह म्हणून प्रॅक्टिस सेट 9चा. तर फर्स्ट क्वेश्चन आहे -96 / 16. तर आता बघा, तिथे बघा, तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो म्हणजे अजून सोप्या पद्धतीने दिसून येईल. हे बघा, 96 / 16. इथं आपण काय केलं, 16 × 1 = 16, 16 × 6 = 96. म्हणजे काय, 16 × 1 = 16 आणि 16 × 6 = 96. आता इथं वर राहिले 6 आहे, इथं खाली 1 आहे, 6/1 6 येणार आहे. पण इथं जे साईन आहे, साईन तुम्ही जर का नोटीस केलं तर साईन सुद्धा बाकी राहते ना. संख्याला डिवाइड केले, साईनला डिवाइड थोडी करता येणार आपल्याला. इथं साईन कशाचं, मायनसचं, तर -6/1 येणार आहे. आणि फायनल आन्सर इथे काय येईल मग तुमचं, -6/1 काय येणार आहे, -6. तर फायनल आन्सर तुमचं काय असणार आहे इथं, -6. ब्लर होते थोडंसं, 1 मिनिट. गुड. तर इथं फायनल आन्सर काय येणार तुमचं, -6 येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आता आपण बघूया. क्वेश्चन नंबर सेकंड क्वेश्चन आहे 98 / -28. आतापर्यंत आपण बघितलं, मागचा क्वेश्चन काय होता, -96/16 होता. यावेळेस मायनस जी संख्या ती खाली आणि 98 जे वर आहे, प्लस वर आहे, मायनस खाली. इथं काय, मायनस वर होतं, प्लस खाली होतं. आता इथं बघा काय ट्विस्ट आहे. आता हे बघा, इथं 98 आपण 28 आहे. आपण एक काय केलं, कॉमन संख्या घेतल्या. आता 28चा टेबल तर आता तुमच्या काय माझ्या स्वतःचा पार्ट नाही. मग आपण काय करतो, अशी संख्या घेतो, लहान संख्या जी दोन्हीला आपण डिवाइड करू शकतो. आपण इथं कोणती संख्या घेतली, 14 घेतली, 14 घेतली. तर 14 दुने 28 आणि 14 7 98. बघा, मना पाडा, 14 दुने 14 1 14, 14 दुने 28 आणि तर 14 7 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 4 56, 14 5 70, 14 6 84, 14 7 98. तर ठीक आहे, अशा प्रकारे. आता इथं किती राहिले, 7 राहिले, इथं किती राहिले, 2 राहिले. आता मायनसचं चिन्ह तर इथं खाली आलं, वर काही तर वर प्लस आहे, खाली मायनस आहे. 7/2 आहे, मायनसचं चिन्ह द्यायचं कुठं, तर कुठं द्यायचं, मायनसचं चिन्ह जर अशा फ्रॅक्शन मध्ये आलं किंवा डिव्हिजन मध्ये, तर मायनसचं चिन्ह कधी पण वरच असतं. असं नाही की इथं खाली आली तर मग खालीच द्यायचं, असं करायचं का, नाही. = मध्ये काय लिहायचं, -7/2 असं लिहायचं. हे तुमचं फायनल आन्सर. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर सेकंड.
क्वेश्चन नंबर फर्स्ट काय होता, क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला सब क्वेश्चन फर्स्ट काय होता, -96/16 फायनल आन्सर काय -6. आणि 90 सेकंड क्वेश्चन काय होतं त्यामध्ये 98 डिवायडेड बाय -28, तर त्याचं फायनल आन्सर काय आलं -7/2. आता थर्ड क्वेश्चन आपण बघूया. काय थर्ड क्वेश्चन, तर -51 अपॉन किंवा -51 डिवायडेड बाय 68. आता -51 आहे त्याला डिवाइड करायचं 68 ने. असा कोणता परत आता कोणत्या टेबलमध्ये येणार कॉमन बघायचा की अशी संख्या जी संख्या दोन्हीला डिवाइड करू शकते. तर मी इथं टेबल घेतलाय 70चा. 17 3 जा 51, 17 3 जा किती आहे 51, 3 17 1 17, 17 2 34, 17 3 51 आणि 17 4 जा किती आहे 60 आहे. 17 1 17, 17 2 34, 17 3 51, 17 4 68. अशा प्रकारे आपल्याला फायनल आन्सर काढायचं. बघा इथं किती आले 3/4. आता मायनसचं चिन्ह तो वर होतो, -3/4 असं आपलं काय येणार आहे फायनल आन्सर येणार. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन जे आहेत अशाच सॉल्व्ह करायचे, काही याच्यामध्ये अवघड नाही. फक्त तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन डिव्हिजन येत असेल, हा चॅप्टर एकदम तुमच्यासाठी चुटकीचा खेळ, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. आता फोर्थ क्वेश्चन काय, तर 38 डिवायडेड बाय -57. 38 डिवायडेड बाय -57. परत तीच गोष्ट, आता काय करायचं तुम्हाला, 38 आहे त्याला -57 ने डिवाइड करायचं. काय करायचं, अशी एक संख्या घ्यायची जी दोन्ही संख्येला डिवाइड करू शकते. आता इथं कोणती संख्या येणार आहे, तर 19 येईल. बघा 19 दुने 38, 19 1 19, 19 दुने 38, 19 1 19, 19 दुने 38, 19 3 57. तर काय येणार आहे, 2/3 आणि मायनसचं साईन सुद्धा इथं उरलेले, तर ते सुद्धा देऊन टाकायचं. अजिबात उधारी ठेवायची नाही. ठीक आहे, तर उदाहरण द्यायला जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. एक प्रकारे ऑनलाईनची जी फीसच आहे असं तुम्ही समजून घ्या. व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला टॉपिक समजतोय का, काही जर काही इम्प्रूव्हमेंट करायची सुद्धा जर काही लेक्चरमध्ये तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही अशी इम्प्रूव्हमेंट करू शकता, तरी सुद्धा मला नक्कीच सांगा, सजेस्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर नक्की करा. ठीक आहे, तर इथं -2/3 हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं यामध्ये. का 2/3 राहिलं होतं, पण इथं साईन जे आहे ते सुद्धा राहिलं होतं. खाली आहे किंवा वर आहे फरक पडतो का नाही, साईन कुठे लिहायचं, सदैव वर लिहायचं, नेहमी वरच साईन येणार आहे. ठीक आहे, -2/3 हे काय येणार तुमचं उत्तर. त्याला आपण असं आलं समजा तुमचं 2/7 आणि मायनसची नवरच असेल, तर आला आपण असं म्हणणार आहोत का 2/7 असं म्हणणार आहोत का, नाही. तर याला आपण कसं म्हणणार दरवेळेस -2/7 अशा प्रकारचं आपण म्हणत असतो. ठीक आहे, तर हा होता आजचा व्हिडिओ प्रॅक्टिस सेट 9 आपण सॉल्व्ह करून घेतला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून काही क्वेश्चन किंवा डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर काय अजून सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि काही दिवसानंतर जेव्हा आपली जो क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट होईल की लाईव्ह लेक्चरसाठी, मग आपण त्यापुढे लाईव्ह लेक्चर सुद्धा घेणार. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. बाय. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स, बाय. आपण भेटूया पुढच्या लेक्चर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. कमेंटमध्ये